चला तर आज बनवले गरमागरम टेस्टी पौष्टिक खुसखुशीत असे भोपळ्याचे पराठे आणि तुम्हाला नक्कीच आवडतील, मुलांनाही आवडेल आणि कळणार नाही की भोपळ्याचे बनवले आहे म्हणून। आणि भोपळा हा खूप पौष्टिक असतो आणि असा भोपळा घेतलाय स्वच्छ धुवून पुसून आणि त्याची साल काढायची नाही आणि त्याला असं किसणीने किसून घ्यायचं आहे, बारीक करायचं आहे। त्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटीने बेसन पीठ पाववाटी आणि 2 चमचे तेल घ्यायचं नॉर्मल आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद टाकायची आणि त्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मिक्सरला फिरवून घेतलेलं। तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता आवडीनुसार, कमी जास्त। आणि खूप टेस्टी होतात ते धपाटे पराठे। आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि भोपळ्याला जे पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला पूर्ण पीठ भिजवायचं आहे। अगोदर पूर्ण असं मिक्स करायचं आहे त्यामध्ये। शक्यतो भोपळ्याच्या ते पाणी सुटलेल्या रसामध्येच भिजवलं जातं पीठ, वरतून पाणी लागत नाही, लागलं तर थोडं टाकायचं आहे। आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी, थोडंसं असं शिपका मारायचा आणि पीठ हे कडकच भिजवायचं आहे शक्यतो, नंतर त्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे। आणि आपल्याला असे बारीक आणि असं कडक भिजवलं आहे मी आणि त्यातलं अर्धी वाटीच पाणी लागलेलं, जास्त पाणी टाकायचंच नाही। आणि आता आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि तेल लावायचं थोडंसं, चपाती करतो आपण त्याप्रमाणे, आणि पीठ लावून लाटायचं आहे। छान असे लाटल्या जातात, तुम्हाला पाहिजे तेवढा बारीक, आवडीप्रमाणे, जाड बारीक, मला बारीकच आवडतात। कसेही लाटा, व्यवस्थित असे लाटल्या जातात। छान असा बारीक कसा लाटून झालाय आणि आता तव्यावरती खमंग असं शेकून घ्यायचं आहे तेल टाकून। छान असे खमंग भाजून घ्यायचे, खूप टेस्टी लागतात। मुलांना डब्यावर किंवा प्रवासात 2 दिवस खराबच होणार नाही असे भोपळ्याचे पराठे। आणि अशी भोपळा आवडत नाही, भोपळ्याची भाजी पण कोणी एवढी आवडीने खात नाही, असे भोपळे खुसखुशीत पराठे नक्कीच आवडतील। दही, ठेचा किंवा लोणचं, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।